तर सकाळची सुरुवात झाली आपली देवपूजा करून, कारण की आपल्याला देवपूजा करणं म्हणजे सगळ्यात मेन काम आहे. तर मला चला आता येणार अर्धा आहे ते म्हणे पटकन दिवशी डबा कर. तर डब्यात काय करायचं विचार चालू होता. तर मला चाल काहीतरी करूया पटकन दिवशी, कारण की झटपट स्वयंपाक पाहिजे सकाळी सकाळी, कारण त्यांना लवकर जाणं पडतं. आणि तुम्हाला तर माहिती आपला ऋतू काही सुसू देत नाही. तरी मी पटकन दिवशी भेंडे चिरून घेतले आणि लगेच आपली भेंड्याची भाजी शिजायला टाकली. तर भेंड्याच्या भाजीत बघा मी कशी केली, कोरडी केली एकदम. असं चटणी मीठ टाकून केली, जास्त काही सामान टाकलं नाही कारण त्यांना कोरडी पाहिजे ना, तर वारात कोरडीवडीच पाहिजे. तर मला काय करत मला हेच करूया. आणि लगेच कणिक घेतली पटकन दिवशी भुजून. मला चला कणिक भिजून घेऊ लगेच. आणि मग आपला पापड भुजून घेतले. तर मग लगेच आपल्या सैतूनसाठी तेल टाकलं, कारण आपल्या सैतुनी करणं होती ना, म्हणजे सोनाच्या पप्पाला त्या पापडाच्या खोड्यावरती सैतुनी पाहिजे. तर लगेच सैतून ठेवलं करायला, कारण पापडाच्या खोड्यावर आपल्याला सैतुनी पाहिजे म्हणून. आणि थोडंसं लेकराचा आज असेल तर सांभाळून घ्या, कारण की लेकर वेळा घरात लेकराचा आज जर झाला ना, म्हणूनच बारीक घेतलं लगेच पापडाचा खोडा करून. कारण की पापडाच्या खोड्यावर आपल्याला चटणी टाकणं आहे पटकन दिवशी, कारण की ते म्हणजे कसं ते वातळ लागतं ना, त्याच्याकरता मग त्याच्यात आपले सैतून टाकणे आणि मगच ती आपल्याला वारात देणे. तर आम्ही असंच करतो पापडाचा खोडा. तुमच्याकडे कसं करता नक्की मला कमेंट करून सांगा, जे करून मी अजून काही सुधारणा करू शकते. म्हणूनच तर सकाळी असे सगळे कामं चालू होतात, कारण की सकाळी मेन म्हणजे आमच्या घरी काय असतं डब्बा. तर आज तुमचे सोनाचे पप्पा लवकरच गेले, म्हणजे तरी 6:30 वाजता वारात गेले ते. आणि लवकर येऊ म्हणे, पण कशाच काय एकदा वारात गेल्यावरती लवकर येवतं का नाही येवत, हेच मेन कारण आहे. तर मग म्हणलं ते म्हणलं लवकर कर. तर लगेच मी केला डब्बा आणि डब्यात लगेच टाकली आपली चटणी. म्हणजे चटणी म्हणजे तुम्ही मग काय तर लाल मिरची चटणी, ती आपल्याला तेलामध्ये टाकणे. आपलं तेल झालं इकडं गरम, तर लगेच गॅस बारीक करून घेतला आणि आपली लगेच चटणी त्याच्यामध्ये टाकून दिली, कारण तेल खूप गरम झालं म्हणूनच. तर बघा अशी काही सैतून झालेली आपली. तर हे लगेच त्याच्यावर टाकून घेऊ आणि लगेच डब्याचं झाकण आपण लावून घेऊ. तर तुम्ही म्हणसान ताई खुडाच का, तर नाही, भेंड्याची भाजीसुद्धा देईल मी ना. तर पटकन दिवशी मेथी आपली भेंड्याची भाजी भरून घेतली आणि एका डब्यात घेतली आपली तांदूळाची भाजी करून, जे करून म्हणजे कोरडी दिली ना, रश्श्याची भाजी नाही केली. आणि ते म्हणता वारात कसं कोरडवलं असं चालतं, म्हणता वारात धकतं, पण मग घरी त्यांना चुरून उरून पाहिजे. तर ते म्हणे लवकर करून लवकर दे. तरी पटकन दिवशी भेंड्याची भाजी केली, तांदूळाची भाजी न्यारी केली आणि आपली पापडाचा खोडा न्यारा केला. तर 3 पदार्थ झाले ते बघा. तर आपल्या सानूचं चालू होतं पटकन कर. तरी म्हणा उशीर होतोच म्हणा, कारण की पहिले तांदूळाची करून घेतली, मग त्यात भेंडे टाकल्यास कढईमध्ये भेंडे टाकून घेतले आणि आपला पक्का डबा लावून दिला. आणि त्यांना म्हणलं चला न्या पटकन दिवशी डब्बा, कारण की वारात झाला उशीर झाला ते माझं नंतर ऊन तपताना न्या रे. आणि मग आपले भांडे राहिले घासायचे, पटकन दिवशी भांडे घेतले घासून. सकाळचे कामं ते चालू असतात. भांडे घासून झाले की लगेच मी मग कपडे धुवून घेतले. आणि लेकर आमच्या घरचे कपडे तुम्हाला माहिती सगळ्या जायचे किती असतात कपडे. आमच्या घरी काही मशीन नाही आहे, हाताने सगळं कामं करणं पडतात. तर कपडे धुवून घेतले पटकन दिवशी आणि म्हणलं की चला आता काय करा विचार चालू होता, कारण की घरी खूप कामं असतात. आणि त्याच्यात आपला ऋतूसुद्धा सुचत नाही. आता ऋतू झाली शाळा सुरू, पण तेवढ्यात काय झालं, नळाला पाणी आलं. तर पटकन दिवशी नळाला पाणीसुद्धा भरून घेतलं आणि आपल्या कूलरसुद्धा भरून घेतले. नळाला पाणी आमच्या नळाला पाणी 3ऱ्या दिवशी येतं आणि उन्हाळा असल्यामुळे आम्हाला पाणीसुद्धा पुरत नाही. तर म्हणलं चला वरची टाकीसुद्धा भरून घेऊया. आणि ती आम्ही कॅऱ्या पाणी मी आपल्या कूलरमध्ये टाकत होते, कारण की वरून खाली न्यायला खूप टाईम लागतो. आता तुम्ही म्हणता ते खाली नळ नाही का, तर हो खाली नळ आहे, पण खालून म्हणजे कसं इकून सटक तिकून सटक होतं, म्हणून वरूनच न्यायला लागली मी कॅननं. मला वरचंही बघणं चालू होतं आणि आपल्या कूलरमध्ये पाणी टाकणंसुद्धा होतं. म्हटलं चला पटपट कामं आवरून घ्या. आणि घरच्या बायला खूप कामं असतात हो, आपण म्हणतो पण जे करतं ना त्यालाच माहीत असतं, दुसऱ्या माणसाला काय माहीत राहणार आहे, असं आहे. तर पाणी झालं पटकन दिवशी भरून, तर मग आता राहिलं सगळ्याचा डबा दिला. आणि मग आला आमचा विचार, आता माझ्यासाठी काय भाजी करू, माझ्यासाठी लेकरासाठी. तर मला चला आज मस्तपैकी शेंगदाणे टाकून पोक्याचं पाणी करूया, कारण की आमच्या राणीला खूप आवडतं, मलासुद्धा आवडतं आणि सोनालासुद्धा आवडतं. आणि आमच्या घरी नवीन पाहुणं तुम्हाला माहिती असेल कोणाला आले, तर कार्तिक यायले. तर मी शेंगदाणे घेतले पटकन दिवशी भुजून आणि भाजी घेतली पटकन दिवशी निसून. तर मला चला आता हीच भाजी करूया पोक्याचं पाणी, कारण की सगळ्यालाच आवडतं. तर बघा टाईमसुद्धा खूप झाला होता, 12 वाजले होते जेवण करायला. तर भाजी आपली अशी झालेली आहे. तर मला चला भाजी करून घेऊया. आणि जर तुम्हाला ही भाजी कशी करता तुम्हाला माहीत सांगणार असेल तर आपल्या नवीन पेजला फॉलो करा, तरी आहे. तर मला चला सगळेजण जेवण करू. सगळे लेकर जेवण करायला बसले, कारण भूकसुद्धा खूप लागेल होती. सोहम, नैतिक, कार्तिक, आयुष, रुद्र, राणी, सानी, सोनल, पूजा गावा जायला एवढे सगळेजण लेकर घरीच होते. मला चला पटकन दिवशी जेवण करायला देऊ. तर सगळे लेकर जेवण करायला बसले. त्यात ऋतू म्हणे मी बी जेवतो. मला चाल तुला मस्त फिका काला खाऊ घालते. तर म्हणे बरं. काला खाऊ घातला, लगेच आपल्या ऋतूला टाकला झोक्यामध्ये, कारण ऋतूची झोप नाही झाली तर रात्री परेशान करतो, म्हणून त्याला पटकन दिवशी झोक्यात टाकलं. तर मला आता काय काम करा,
तर ते सुद्धा सांगतो मला. तर करणं होतं दळण, गव्हाचं दळण करणं अर्जंट होतं, कारण की आता गेलं त्या वावरामध्ये आणि आता घरी यायला खूप टाईम होतो आणि लाईट एवढीच आहे करली आमच्याकडे. तुम्हाला काय सांगा, दररोज संध्याकाळी लाईट झाली जाते. तर मला पटकन दिवशी दळण करून घेऊया. तर पटकन दिवशी दळण करून दिलं. आता तुम्ही म्हणता ताई तू लगेच जेवण करायला बसली, तसं नाही आहे. तर आता वाजले 4, कारण तुमची दाजी आली ते घरी. तर दाजी म्हणे काहीतरी कर, कारण दाजी लागेल ती भूक. तर काय करू विचारते म्हणजे चल पटकन तशी खिचडी टाकते. मी खिचडी टाकली आणि सगळ्यांनी थोडं थोडं खिचडी खाल्ली. बाकी रुद्र आणि आयुष मोबाईल पाहत होते आणि आम्ही सगळ्यांनी जेवण केले आणि मग आले आपली डोकं इसरायचा टाईम. तर मला चला सगळा दिवस चालला गेला, वाजले 5. आता काय करा, तर मग राणी आली. राणीमध्ये आई मग डोकं विसरून दे. मला चालतो हे विसरून देते, मग हे विसरून देते. आणि राणी चालू होतं अभ्यास करणं. तर तिचा अभ्यास करता करताच मी तिचं डोकं विसरून दिलं. तिचं चालू होतं काही स्पेलिंग लिहिणं चालू होतं ट्युशनमधल्या. तर तिचं पटकन तिचं डोकं विसरून दिलं. तर राणूचं सोनलचं डोकं यांचं दोघीचं विसरून देणं पडतं. बाकी सानूच्या येणं विचारती. डोकं की विसरून दिलं लगेच तुमची दाजी म्हणजे चल पटकन तशी चहा ठेव. आमच्या घरी खूप घाई असती. मला चला सगळ्यांसाठी चहा ठेवा. तुम्ही सांगता एवढा मोठा चहा तर हो, कारण सगळेजण पेनाला सगळ्याला चहा पाहिजे. तर पटकन तशी चहा ठेवून दिला. आणि मी काय करते मापान चहा ठेवत असते, कारण की माझा अंदाज कधी गलत होत नाही. एक तांब्या पाणी टाकलं तर 4 चमचे मी साखर टाकते. तर बरोबर चहा होतो, गोड बी नाही जास्त फिक्का बी नाही, जसा पाहिजे तसा चहा होऊन जातो. तर ते म्हणजे चहा कर. आणि तुम्ही म्हणता इतके लवकर हो 5 वाजले ते 5 वाजता आमचा चहाचा टाईम होतोच. तर म्हणलं बरं चहा करून घेते. पटकन तशी चहा करून घेतला. आणि तुम्ही पाहता काय, तर चहा झाला की लगेच मग आम्हाला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करणं पडते. म्हणजे दिवसभर चालूच राहणं पडतं. चहा झाला इकून तिकून तेवढ्यात राणी आली. मला चला आता पटकन तशी भांडे घासून घ्या, कारण सगळ्यांनी जेवण केलं ते खिचडी केली ती मी तर सगळेच भांडे पडले ते घासायले. तर ती म्हणे आता काय करू तू, तुम्हाला चल पटकन तशी भांडे घासून घेते. अजून संध्याकाळी स्वयंपाक करायचा मला. तर मग पटकन तशी भांडे घेतले घासून. म्हणजे 3दा आमच्या इथे भांडे घासणं पडतात, सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 3 टाईम भांडे घासणं पडतात. कारण लेकरवाळा घरी राहत, लेकर थोडं चार बरं खाणं चालूच असतं लेकरायचं. तर एवढे मोठे भांडे मी पटकन तशी घासून घेतले आणि मग आपल्या संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी चालू होती. तर तेव्हा तुम्हाला तर माहिती माझा भासा यायले, भासा म्हणत माझ्या नणदचा मुलगा यायले. त्याला खाणं होती पाणीपुरी. तर पाणीपुरी करायची चालू होतं. 2 दिवस झालं तो पाणीपुरी करत होता. पण काय करायचं आमच्या तेवढ्यात मिक्सर बिघडलं. तर मी तिनेच राणीला सांगत होते आपलं मिक्सर बिघडलं नको राहू दे. पण कशाचं काय, त्यात आपल्या रुद्र आला पटकन दिशी. मम्मी चहा कर. चहा तर व्हायला होता पण त्याला पाजायचा राहिला होता. थांब जरा, बघा दूधपुडी आणली, मला चहा दे म्हणते पहिले. गिलासात टाकू का चालूच होत त्याचं. अरे म्हणलं थांब बाबू मी टाकून देते तुले, थांब. पण कशाचं काय, मरणाची घाई मालेकाले. आताच पाहिजे मला चहा. आता काय करा पण विचार पडला. मग मी काय म्हणलं मुलांना, तुम्ही काय करा पहिले चहा पिऊन घ्या. पण कशाचं काय लेकर ऐकताच नाही. आणि रुदूने यारा परेशान करतो. तर रुदूचं काय करा, रुदू ऐकायला तयार नाही आहे. मला चहा दे म्हणतो. मग पटकन अशी दूध टाकलं आणि त्याला पहिले चहा पाजून दिला, कारण त्याचा खूप गोंधळ काला असतो. तर तुम्ही मला सांगता पुढं काय, तर पुढं काय आहे बघा, हे आलू आहे. तर मी याची भाजी नाही करणार बरं. तुम्हाला पहिलं सांगितलं मी पाणीपुरी करणे म्हणून. पहिले लेकराला फुगे तळून दिले, पाणी करून घेतलं, आलू गोळाला टाकले. मग सानू म्हणे आण मी चटणी करतो याची. तर मग तिने आलू शिरले, कांदा चिरून घेतला. म्हणलं हे पा बाया हो मला करणे स्वयंपाक, तुम्ही जा बरं पटकन तशी वरती जाऊन खाऊन घ्या. तर म्हणे बरं. तर हे आलू आहे. आणि मग तुम्ही सांगता तुम्ही काय करलं आहे, तर मी आज करणार आहे मिसळीचं वरण, कारण आमच्या घरी भाजीलाच काही नाही आहे. म्हणलं काय करा, तर मिसळीचं वरणच करते म्हणलं. तर मग तुम्ही असं नाही मिसळीचं वरण कसं करता, तर ते सुद्धा सांगणार तुम्हाला. म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर घेतलेली हरभऱ्याची डाळ, बाकी उडदाची डाळ आणि तुरीची डाळ. त्याला आम्ही मिस्टिंग म्हणतो. तर त्याला घेतले आपलं तिन्ही शिजून घ्यायचे. आणि जर का तुम्हाला पाहिजे असतील तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी याचा व्हिडिओसुद्धा टाकेन तुमच्यापाशी. तर रुद्र, नैतिक, आयुष, कार्तिक, आता आणि रानू, सानू, सोनल हे सगळेजण वरतीच होते. सानूच होती फक्त खाली, बाकी सगळेजण वर होते. चटई गिटई आथरली. म्हणजे आता आम्ही वर जाऊन जेवण करतो, म्हणजे पाणीपुरी खातो. मला बरं वर जाऊन खा. पण रुद्र कशाचं ऐकतो, रुद्र कणं खालचा रस्ता धरतो, कारण त्याला खायची खूप घाई होती. आणि काही नाही बरं, खाणं आणि पेन नाही, नुसतं माझं चालू असतं आमच्या घरीमध्ये. म्हणजे त्याचं खूप अवघडच काम आहे. तर इकडं आहे कार्तिक, यांना तुम्ही काय व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे, कारण खूप लाजाळू आहे. आणि आयुष निघाला खाली. काय करसा असं आहे आमच्या घरचा ताल. सगळेजण चला त्यांना वाटलं साणू तिथे खाली खात बसली काय सांगा, तसं नाही आहे. साणू काय काम करत अशी. तर मग ती गेली खाली. आणि मग म्हणे आता आम्ही वर जातोय. पहा रुद्र आला की वरती नुसतं वर खाली करतो. रुद्र काय करसान, तुम्ही सध्या काय करसान खूपदा येतं, पण काय करा माझ्या तोंडात तेच येतं. तर सांभाळून घेत जा थोडंफार. तर पाणीपुरीचे फुगे खाणं चालू आहे रुद्रचे. पाणी काही खात नाही तो, फिकेच पाहिजे त्याला खाणी. आणि त्याला आणि कार्तिकला दिवसभराचं मला मॅड केलं, मामी पाणीपुरी करा. रुद्र म्हणतो आई पाणीपुरी कर. दिवसभराचं किरी केलं. म्हटलं चला आज तुम्हाला पाणीपुरीच करून खाऊ घालते. तर असं काय आमचं दिवसभराचा दिवस केलेला आहे. बाकी बघा आडी आयुषसुद्धा आहे.
पण यांचं माझं खूप चालू होतं, करा पाणीपुरी म्हणूनच एवढं माझं झालं. खायला चालू आहे लोण, मला चला आज तुम्हाला पाणीपुरीच खाऊ घालते. तर आजचा दिवस असा गेला. बाकी संध्याकाळचा स्वयंपाकाचं तुम्हाला सांगितलंच मी ना, आता एवढा मला स्वयंपाक करणं आहे, कारण लेकरांखाली पाणीपुरी म्हणून काही जास्त स्वयंपाक नाही करणं काही. आणि फिक्की डाळीनं काढून ठेवून मी. तर आजचा मिनी ब्लॉग चाला म्हणजे तोंडामध्ये म्हणून सांभाळून घ्या, तोंडात घाईमध्ये. तर आजचा दिवस असा गेला माझा. दिवस सकाळपासून तर संध्याकाळ एवढे सारे कामं मला करणं पडता बघा मग तुम्ही. तर चला मग सगळ्यांना अजून एकदा जय महाराष्ट्र.